आज मी तुम्हाला मटण रेसिपी दाखवते। कांदा, आलं, लसूण, ओलं खोबर, सफेद डाळ आपण आता ह्याला भाजून घेऊया तेल टाकून। कांदा, खोबर, लसूण, सफेद डाळ मी आता भाजून घेतली आहे। आता मिक्सर मधून काढण्यासाठी पुदिना, कोथिंबीर, आलं, टमाटर आपण हे आता सगळं एकत्र मिक्सर मधून काढून घेऊया। कढई ठेवली आहे, कढईत तेल टाकलं आहे। आता तेलामध्ये आपण काळा मिरची टाकूया। मिरची टाकल्यानंतर आपण हे मिक्सर मधून काढलेलं वाटण टाकूया। वाटण टाकल्यानंतर आपण चिकन मसाला टाकूया। आता हे छान 10 मिनिट प्लेट ठेवून शिजू देऊया। आपण मीठ, हळद टाकून शिजवून घेतलं आहे। आता हे 10 मिनिटानंतर आपल्या मसाल्याला तेल सुटलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये मटण टाकूया। मटण टाकल्यानंतर आपण 5 मिनिट ह्याला शिजून घेऊया। शिजल्यानंतर आपण त्यावरती कोथिंबीर टाकूया। आता याला 5 मिनिट शिजू द्या। अशा प्रकारे आपली मटणाची भाजी तयार झालेली आहे। मटणाच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा।